दंडोत प्रणाम. जय श्री चक्रधर. येणाऱ्या 11 आणि 12 तारखेला वासनिकांसाठी खास, पुजारी लोकांसाठी, वासनिकांसाठी, उपदेशी लोकांसाठी आणि आश्रमामध्ये असलेल्या 20 वर्षाच्या वरील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी एकंदरीत संत महंत सोडल्यानंतर बाकी जो सगळा महानुभाव संप्रदाय आहे या सर्वांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यशाळेची पूर्व नोंदणी सुरू झालेली आहे. भरपूर लोकांनी याच्यामध्ये नोंदणी केली. तुम्ही जर शिल्लक राहिले असाल तर तुम्ही तात्काळ नोंदणी करा. या कार्यशाळेमध्ये काय होणार आहे? या कार्यशाळेमध्ये महानुभाव संप्रदायाच्या संघटनात्मक दृष्टिकोनातून आपण वाद घालतो बंधूंनो. व्हॉट्सअपवर वाद, चार चौघ जमले का वाद, म्हणजे ज्या ठिकाणी धर्मचिंतन व्हायला पाहिजे, धर्ममंथन व्हायला पाहिजे, एकमेका भेटल्यानंतर ईश्वर भेटल्याचा आनंद व्हायला पाहिजे, ती बाजूला ठेवून एकमेकाच्या गोष्टींवर चर्चा करणे, एकमेकांच्या वादांवर चर्चा करणे याचं स्त्रोम जास्त झालेलं आहे. आणि या सर्व गोष्टींचा उहापोह करण्यासाठी, आपल्या संपूर्ण समाजाला एका दृष्टीने उभं करण्यासाठी म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक या सर्व चारी साधनांचा सेवेचा योग, त्यानंतर ज्ञानप्राप्तीचा योग, सेवा कशी करावी, का करावी, विधी कसा करावा, विधी का करावा, या सगळ्या गोष्टीकोनातून, या सगळ्या दृष्टिकोनातून संप्रदायाला आपण सर्व लोकांनी कोणत्या दिशेला घेऊन जायचं आहे या अनुषंगाने चर्चा मंथन या ठिकाणी अपेक्षित केलेले आहे. अशा कार्यशाळेमध्ये आपण जरूर यावं. आपण जर नाही आलो आणि इथे जर काही निर्णय झाले आणि त्या पद्धतीने जर सर्व समाज चालायला लागला, उद्या आपण तिथे म्हणू शकत नाही की आम्हाला तुम्ही विचारलं नाही. असं नाही, आपल्याला उपस्थित व्हावं लागेल. निमंत्रणाची वाट पाहू नये. आपल्या पंथाचा कार्यक्रम आहे, आपण जायचं. आम्हाला फोन आला नाही, आम्हाला पोस्ट आली नाही म्हणून आम्ही जाणार नाही, अशी जर भावना आपण आजही ठेवत असू तर खऱ्या अर्थाने आपण मागासलेले असणार आहोत. कारण की हा संप्रदायाचा कार्यक्रम आहे. संप्रदायाला कुठे न्यायचं आपण सर्वांनी मिळून ते ठरवायचं आहे. ज्येष्ठांचं मार्गदर्शन, सहकार्यांची साथ आणि लहान जे असतात, आपल्यापेक्षा लहान अनुज जे असतात, या सर्वांच्या साथीने आपल्याला संप्रदायाला एक विशिष्ट ओळख आपल्या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकमुखता करण्यासाठी यायचं आहे बंधूंनो. त्यासाठी संस्थेच्या वतीने आपल्याला आव्हान करीत आहोत, पूर्व नोंदणी करा. त्याचबरोबर या कार्यशाळेला पूर्ण वेळ उपस्थित राहा आपण. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आपण जर नोंदणी केली तर आपल्या व्यवस्थेसाठी संस्थेला पुरेसा वेळ मिळेल आणि आपली अव्यवस्था होणार नाही याची काळजी संस्था घेऊ शकते. म्हणून पूर्व नोंदणी करावी आणि या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद द्यावा. दंडोत प्रणाम. जय श्री चक्रधर.